खराडी परिसरातील समाजसेवा क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या श्रीमती प्रभाताई करपे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रभाताईंच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव केला. आज प्रभाताई करपे यांच्या वाढदिवसानिमित्त काय बोलाल? त्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रभाताईंचा हा वाढदिवस खरंच या निवडणुकीच्या कालावधीत आलेला आहे. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत असताना त्यांचं जे कार्य आहे या भागात निस्वार्थीपणे ते अत्यंत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट आहे. त्यांच्यातलं जे धाडस आहे, धैर्य आहे, अनाधिकृत काम कुठलंही तत्काळ थांबवणं आणि ज्या प्राथमिक गरजा आहेत पब्लिकच्या, जनतेच्या, त्या जनतेच्या गरजेपर्यंत पोहोचणं निस्वार्थीपणे, हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रभाताईंच्या या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना भावी नगरसेवकासाठी सुद्धा त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या निश्चितच होतील. आम्हाला विश्वास आहे ज्या परिसरात आम्ही राहतो आहे त्या परिसरातल्या आजूबाजूंच्या व्यक्तींचा आढावा घेतला आणि मतं जर घेतली सहज बोलताना गप्पा गोष्टीमध्ये, तर त्यांच्याबद्दल 100% हे पॉझिटिव्ह सकारात्मक मत आहे जनतेचं. प्रभाताई अशा प्रकारे काम करत राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी सुदृढ आयुष्य लाभो. आमच्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. बर्थडे विषय तर आहेच. मी त्यांच्याशी बोललो ते शाळेपासूनच त्या लिडरशिप क्वालिटीजमध्ये आहात. ती त्यांना एक आहे एफिशियन्सी की जे वॉर्ड क्रमांक 4 आणि योन ITचं जे क्षेत्रफळ आहे, जो एरिया आहे, तिथं खरंच चॅलेंजिंग जॉब्स आहेत आणि ते पुढं जाऊन करणार आणि ज्या रीतीने ते करता आहेत आता प्रेझेंट पण ते, आणि आमचे एक्सपेक्टेशन्स पण त्यांच्याकडनं वाढले आहेत आणि ते पूर्ण करतील हे आमचे 100% आम्हाला विश्वास आहे. आणि ॲज ईश्वर साहेब बोलले की बेस्ट विशेस फॉर आवर फ्युचर असाइनमेंट्स एंडेवर्स, आणि मी होप करतो की हे नगरसेवक बनावे आणि खराडीचं कायापलट करावे, तीच त्यांच्याकडनं अपेक्षा है. आज के इस बर्थडे सेलिब्रेशन में सहभागी होकर आपको कैसा लग रहा है? सबसे पहले तो मैं प्रभा दीदी को जन्मदिन की शुभकामनाएं देना चाहता हूं और परमपिता परमेश्वर से यही मेरी प्रार्थना है कि उनको स्वस्थ रखे हमेशा और मस्त रखे, मुस्कुराते रखे. और उससे पहले कि आप सभी को जैसे कि विदित है ही सही कि आने वाले समय में नगर सेवक के चुनाव होने वाले हैं और प्रभा दीदी जैसी कैंडिडेट अगर आपके एरिया में खड़ी है तो इससे अच्छी कोई बात हो ही नहीं सकती. जो लोग ग्राउंड लेवल पे काम करते हैं, अब समय आ गया है कि हम अपनी बुद्धि से सही कैंडिडेट को वोट दें, जो कि प्रभा दीदी है इस एरिया में, और उनको एक एक्चुअली मौका दिया जाए, एक स्वरूप दिया जाए सरकार में भागीदारी का, ताकि वो जन कल्याण के काम जैसे करती थी वैसे करती रहें. बस यही आशा है. आपको बहुत बहुत शुभकामनाएं. आजच्या सोहळ्यात सहभागी होताना तुम्हाला काय विशेष वाटतंय? मला विशेष असं वाटतंय म्हणजे की प्रभावती मॅडम जे माझे खूप दिवसाची मैत्रीण आहे आणि खूप चांगल्या आहेत त्या. मी तर खूप त्यांचे आभार मानते. गोर गरिबाची एवढी मदत करतात, कोणाला काही अडचण आली ती तिथं खंबीरपणे ठाम उभ्या राहतात त्यांच्या मागं. कोणाला काही गरज पडली, कोणी कॉल केला, लगेच तिथं ताबडतोब पोहोचतात. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे रस्ते, कोणाची गटर लाईनची लिकेज झाली, लगेच ते काम दुरुस्त करून घेतात. प्रभावती मॅडमचे खूप धन्यवाद, खूप आभार मानते मैं त्यांचे. आज के इस जन्मदिन के महोत्सव पर आप क्या बोलेंगे? सबसे पहले तो मैम को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. सेकंड, मैम जो भी काम कर रहे हैं खराड़ी के लिए और इस एरिया के लिए, आई थिंक हम लोग सबको उससे इंस्पिरेशन लेके उनके साथ जुड़ना ज़रूरी है. और अगर हम लोग खराड़ी को आगे बढ़ते हुए देखना है तो मैम का साथ देना और उनके लक्ष्य को पूरा करने के लिए उनके साथ खड़ा रहना बहुत ज़रूरी है. तो ये मेरा मैसेज है. एनी बेस्ट विशेस फॉर? नो, बेस्ट विशेस तो हमारे लिए है कि वो अगर आगे आएँ तो हम सबके लिए बेस्ट, मतलब आगे बढ़ने के लिए बेस्ट चीज़ें हो सकती है. सो आई वुड सजेस्ट कि हाँ, डेफिनेटली ये अगला साल जो है वो उनके लिए काफ़ी अच्छा रहे और वो भी काफ़ी आगे बढ़े और हम भी उनको सपोर्ट कर सकें. ओके. प्रभा मैम को हैप्पी बर्थडे. हम अभी काफ़ी टाइम से उनको जानते हैं, बट उनके साथ जुड़ने का बहुत अभी रिसेंटली मौका मिला है.
बट हाँ ऑब्वियसली उनके साथ हम इसलिए जुड़ रहे हैं क्योंकि हमने देखा है कि ग्राउंड लेवल पे वो काम कर रही हैं, जो बहुत ज़रूरी है खराड़ी के डेवलपमेंट के लिए। तो हम उनके साथ जुड़ना चाहते हैं, ग्राउंड लेवल पे हम भी काम करना चाहते हैं उनके साथ। ये एक अच्छी अपॉर्चुनिटी हमारे लिए भी है और हम चाहते हैं कि खराड़ी वाघोली एरिया जो है वो काफ़ी डेवलप करे और यहाँ के जो लोग हैं जिनको बेसिक चीज़ों की रिक्वायरमेंट है आज के टाइम पे वो फुलफ़िल नहीं हो रही है और मुझे लगता है कि मैम के एफ़र्ट्स के साथ ही ये शायद फुलफ़िल हो सकती है। तो हम सब उनके साथ जुड़ के इस चीज़ को और आगे बढ़ाना चाहते हैं और हम चाहते हैं कि बाकी लोग भी, जैसे अंकित ने कहा है, कि बाकी लोग भी हमारे साथ जुड़ें, जो ग्राउंड लेवल पे रियलिटी पे काम करना चाहते हैं वो हमारे साथ जुड़ें और काम करें मैम के साथ। मैं सबसे यही रिक्वेस्ट करूँगा। मैम हॅपी बर्थडे वन्स अगेन, थँक्यू। आजच्या सोहळ्यात सहभागी होताना तुम्हाला कसं काय विशेष वाटतंय? प्रभा मॅडमना मी आता बरेच वर्ष झाले ओळखते आहे, क्रिकेटच्या ग्राउंडवर ओळख झालेली आहे त्यांची आणि त्या खरंच सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांचं आणि सगळीकडे त्यांचं लक्ष असतं। लहान जे काही समस्या आहेत खराडी भागातल्या त्यांनी बऱ्याच जणांना त्या सॉल्व करून दिलेल्या आहेत आणि एक सामाजिक नेतृत्व, एक चांगलं महिला नेतृत्व ह्याच्याने त्या पुढे येत आहेत आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे तर त्यांनी आम्हाला बोलवलं सर्वांना आणि तसंही नाही बोलवलं तरी आम्ही सगळे त्यांना विश करायला येतच असतो दरवर्षी। तर त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। एक खराडीतून त्यांनी सामाजिक कार्य करत करत असंच पुढे यावं, अशा एक सामाजिक नेतृत्वाची गरज आहे। त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी त्यांना मी एक शुभेच्छा देऊ इच्छिते आज। ऑल द बेस्ट। आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वामधली कोणती गोष्ट सर्वात प्रेरणादायी वाटते? व्यक्तिमत्वातली सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे त्यांना कधी रात्री 12 वाजता जरी कॉल केला तरीही त्या म्हणजे असं नाही म्हणणार नाहीत की खरंच बाबा कोणाचं काही काम आहे किंवा काही अडलं नडलं। कोविडमध्ये आम्ही खूप एकत्र काम केलेलं आहे, खराडीतली अख्खी जी त्यांची टीम होती आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल। त्यांना कधीही काही म्हणजे पेशंटचे बद्दलचं कुठलंही काही अडचण जरी आली किंवा काही त्यांच्या भागातल्या पेशंटनी त्यांना सांगितलं तर रात्री बेरात्रीसुद्धा ते पटकन त्यांच्यासाठी धावून येणार आहे। हे त्यांचं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठल्याही तुम्ही वेळेला अगदी लोकांसाठी धावून जी जाता, हे एकदम तत्परता जी आहे त्यांच्यातली ती मला जास्त आवडते आणि अशीच व्यक्ती सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे करू शकते असं मला वाटतं। शेवटी प्रभाताई करपे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि येणाऱ्या वर्षात सामाजिक सेवेची गती अधिक वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला। प्रभाताई, तुमच्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली मला सामाजिक कार्याची आवड ही स्कूल आणि कॉलेजपासूनच होती आणि त्यानंतर मी 2008ला खराडीमध्ये रहिवासी म्हणून स्वतः इथं राहत गेले। त्यापासून मला छोट्या छोट्या कामातून, सोसायटीच्या छोट्या छोट्या अडचणीतून मी हा प्रवास माझा सुरुवात केली आणि ह्याचा वेग आला। 2014ला मी भाजपची 14 ते 19पर्यंत भाजपचं मी वडगाव शेच्या ह्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम केलं। जगदीश मुळीकरांसोबत काम करण्यात आलं आणि मला चांगला अनुभव आला। तर त्या निमित्ताने माझं एक सामाजिक काम एक वाढत गेलं। मग त्यामध्ये महिलांच्या क्रिकेट टुर्नामेंट घ्यायच्या, म्हणजे विविध सामाजिक आणि कल्चर आणि स्पोर्ट्स अशा सगळ्या गोष्टींची मला आवड होती आणि त्यात मी घेत मी एक सामाजिक कार्यात मुरत गेले आणि त्यानंतर छोटे छोटे विषय लोकांचे घेत मी PMC म्हणा, योग्य त्या डिपार्टमेंटकडून कामं कशी करून घ्यायची, ह्याचा पाठपुरावा कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टीला माझं आवड करत जात असताना मी एक हे विश्व तयार केलं। खराडी या ठिकाणी आपण कधीपासून काम करतात आणि जनतेची कोणती प्रश्न आपण सुरुवातीपासून सोडवली आहेत? खराडीत मी 2008ला आले आणि 2014पासून मी ह्या सामाजिक कार्यात लागलेले आहे खराडीमध्ये आणि जनतेचे प्रश्न मी कुठल्याही जनतेला लोक येऊ देत नाही। मला एक कॉल आला तर मी त्यांच्या ज्या अडचणीचे निवारण करण्याची माझी तत्पर सेवा मी कायम देत आहे आणि यापुढेही देणार आहे। 2025 या ठिकाणी संपत आहे, तर 2026पासून आपलं विजन काय आहे? माझं एक लोकांच्या मतानं मला एक आहे, आता जे येणारी आगामी महापालिकेची निवडणूक आहे त्या मी सक्रियेनं उतरण्याचा प्रयत्न करत आहे। रेसिडेंट्स जी आहे त्यांची मागणी आहे की बाबा इतकी वर्ष तुम्ही काम करता आणि ह्या कामाला एक स्वरूप म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवावी आणि त्यासाठी मी आता तयारीला लागलेली आहे, तयारी करत आहे, लोकांचा सपोर्ट मिळत आहे आणि PMC बद्दल तर बोलायचं झालं तर आता मला
PMCमध्ये जाऊन शिकण्यासारखं नाही. मी ऑलरेडी कुठली तक्रार, कुठली कंप्लेंट कशा पद्धतीनं सॉल्व केली जाते हा सगळ्याचा अभ्यास मी गेली 10 वर्ष करत आलेलो आहे. आणि मला वाटते मी येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये मला जर संधी मिळाली तर मला कामं करण्यासाठी एक मोठी अडचण ही कुठलीही निर्माण होणार नाही. एकदम सोप्या रीतीनं काम करून घेण्याचा मी प्रयत्न करेन. गेल्या 15 वर्षापासून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रभाताईंना पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, ड्रेनेज आणि पर्यावरण यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवर PMC कडून परिणामकारक काम करून घेण्याचा मोठा अनुभव आहे. जवळच्या मित्रपरिवारांनी देखील भेटून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.